दरम्यान मुंबईमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरेंची समोरासमोर भेट झाली। तुम्ही आज ऑफर दिलीत आणि मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो असं यावेळी आदित्य ठाकरे म्हटले। त्यावर गंमत केली असं फडणवीस म्हणाले। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। यासाठी त्यांनी आमदारांच्या विभागनिहाय बैठकांचा धडाका लावलाय। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रानंतर विदर्भातील आमदारांची बैठक होणार आहे। वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। तर त्याचबरोबर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढची बातमी। राज्यात आणखी एक नवा राजकीय भूकंप होणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली। खरं तर गेल्या काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे। नुकतंच मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एका मंचावर आले होते। पण एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगली असतानाच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी गळ घातल्यामुळे राज्यात आणखी एका नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर घेण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय नाही आहे का ऑफर दिली आहे, तुम्ही स्वीकारता ती त्यांना ऑफर? माहिती नाही, तो नुसता बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे।